नवरात्री स्पेशल सिरीज दिवस दुसरा लाल रंगाचा ब्लाउज। नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लाल रंगाचा साधा फोरटक्स ब्लाउज पाहणार आहोत 29 साईजचा। त्याचा आता आपण पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। त्यासाठी आपण जो ब्लाउज पीस घेतलेला आहे तो असा अर्ध्यातून फोल्ड करून बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घडी करून घेणार आहोत। घडी केल्याच्या नंतर आपल्याला समोरच्या साईडला बाहीसाठी कापड सोडून द्यायचं आहे आणि आपल्या साईडला बंद बाजू ठेवून कटिंग करायला सुरुवात करायची। सर्वप्रथम आपण आपल्या किती रुंदी आहे ब्लाउजला ते व्यवस्थित चेक करायचं आणि त्याच पद्धतीने घडी घालायची। ब्लाउजची आता आपण उंची टाकून घेऊया। या ठिकाणी आपण ब्लाउजची उंची टाकलेली आहे 13 इंच। 2.25 इंच आपण गळा घेऊया। 2.25 इंच आपल्याला या ठिकाणी शोल्डर घ्यायचा आहे। छोट्या मापाचा ब्लाउज आहे हा। मोंढा घेणार आहोत आपण 5 इंचाचा। या ठिकाणी आपण मोंढा घेऊया। 5 इंच मोंढा घेतल्याच्या नंतर आपण आपल्या ब्लाउजची रुंदी चेक करायची। या ठिकाणी आपली 7.5 रुंदी आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे पूर्ण आपली रुंदी होईल 9.5 इंच। आता आपण मोंढ्याला आकार देऊया। हा आपला पाठीमागचा भाग आहे। दीड इंचावर आपण मोंढ्याला आकार दिलेला आहे। आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया। ब्लाउज पीस अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवायचा आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिन आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा। आता या ठिकाणी आपण 2.25 इंचावर गळा रुंदी घेतलेली आहे। तर गळ्याला ड्रॉप तयार करून घेऊ आणि गळ्याला गोल आकार देऊया। गळ्याचा ड्रॉप तयार झाला आता आपण याला गोल आकार देऊन घेऊया। आता आपण खालच्या साईडने पण पूर्ण रुंदी टाकून घेऊया। 7.5 प्लस 1.5 इंच म्हणजे 9.5 इंच। अशा पद्धतीने आपलं पाठीमागच्या भागाचं हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे। याचा आता आपण कटिंग करून घेऊया। सर्व मापे एकदा चेक करून घ्यायची कटिंग करायच्या आधी। 13 इंच उंची घेतलेली आहे आपण। आता आपण याचं कटिंग करूया। साधा बिना अस्तरचा ब्लाउज आहे हा। नवरात्रीसाठी स्पेशल 9 दिवसाची 9 रंगाची सिरीज आपण घेऊन आलेले आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती। जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। गळ्याचं कटिंग आपण नंतर करूया ब्लाउज शिवत असताना। आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करून घेऊया लगेचच। पाठीमागचा भाग आपण साईडला ठेवून घेऊ आणि आता समोरच्या भागाचं कटिंग करू। हा आपला जो कापड आहे उरलेला पाठीमागच्या गळ्यातून बंद बाजू आपल्या साईडने ठेवून आपण या ठिकाणी मापे टाकूया। 13.5 इंच आपण या ठिकाणी उंची टाकणार आहोत, कारण समोरच्या भागामध्ये अर्धा इंच उंची आपल्याला वाढवायची असते फोरटक्समध्ये। आता आपण बाकीची पूर्ण मापे टाकून घेऊया। 2.25 इंच गळा रुंदी घेऊ समोरचा, 2.25 इंच शोल्डर, 5 इंच मोंढा, आता रुंदी टाकायची आपल्याला 7.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंच। अशा पद्धतीने
आता आपण समोरचा गळा टाकूया, जो की आपला 5 इंचाचा आहे. सव्वा 2 इंच गळा रुंदी टाकूया आणि गळ्याला आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने उंची मोजायची. मोंड्याला आकार द्यायचा राहिलेला आहे. या ठिकाणी आपण क्रॉसपट्टीसाठी माप टाकूया. 2.25 इंच आणि अर्धा इंच आकार देण्यासाठी. अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टी आपण टाकून घेऊ. आता आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा 1 इंचावर. समोरचा मोंडा 1 इंचावर आकार द्यायचा असतो. आता आपण क्रॉसपट्टीच्या वरचा भाग सगळा कट करून घेऊ, कारण क्रॉसपट्टी आपल्याला ही अखंड काढायची आहे. त्यामुळे खालच्या साईडने क्रॉसपट्टी कट नाही करायची, वरच्या साईडने कट करून घेऊया आपण. आता हे बाकीचे पार्ट कट करू. आता हे समोरच्या पार्टचं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया. आता ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला अखंडमध्ये काढायची, 2 वेगळ्या वेगळ्या करायच्या नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित क्रॉसपट्टी ठेवायची. आता ह्याचे 4 भाग झालेले आहेत. ते आता आपल्याला कट करायचे. मधून कट करायची नाही, डायरेक्ट वरतूनच कट करायची. अशा पद्धतीने ही आपली अखंड क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता फक्त आपल्याला आपल्या समोरच्या भागाला टक्स द्यायचे. ते कशा पद्धतीने द्यायचे ते आपण पाहूया. अशा पद्धतीने गळ्याच्या साईडला मध्ये घ्यायचा आणि 2 ते 2.5 इंचावर टक्स पॉईंट द्यायचा. खालच्या साईडने 3 इंचावर घ्यायचा. 1 इंच टक्सची रुंदी ठेवायची आणि 2 इंचावर आपल्याला हा टक्स द्यायचा. कमरेच्या साईडला पण मध्ये घ्यायचा कमरेचा आणि 4 ते 4.5 इंचाचा टक्स पॉईंट घ्यायचा आणि मोंड्याच्या मधून पण आपल्याला 2.5 ते 3 इंचाचा टक्स पॉईंट द्यायचा. अशा पद्धतीने टक्सची उंची कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, त्याच्याने काहीही प्रॉब्लेम होत नाही. आता अशा पद्धतीने आपलं हे 4 टक्स ब्लाऊज 29 साईजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे पाठीमागच्या भागासहित. आता हे कसं शिवायचं ते आपण लगेचच पाहणार आहोत. पूर्ण कटिंग ते स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नवरात्री स्पेशल आपली ही सिरीज चालू झालेली आहे. टक्स टाकून झालेले आहेत आपले. तर आता आपण याला शिवायला घेऊया. सर्वप्रथम आपण समोरचा भाग तयार करूया. समोरचा भाग तयार करण्यासाठी हे जे आपण वरच्या साईडने टक्स मारले होते ते टक्स सर्वप्रथम आपण खालच्या साईडला उमटवून घेऊया, म्हणजे मधातल्या साईडला. अशा पद्धतीने ह्या साईडला आपण उमटवून घेऊ. आता ह्याला आपण वरच्या साईडने डार्क करू आणि असं हाताने प्रेस करूया, म्हणजे ते खालच्या साईडला उमटलं जाईल. आता आपण हे जे खालच्या साईडला उमटलेलं आहे त्याला आपण डार्क करून घेऊया आणि दोन्ही भाग वेगळे करून घेऊया, जेणेकरून आपल्याला शिवायला सोपं जाईल. अशा पद्धतीने दोन्ही पण भाग आपण उमटवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला कट करून घेऊ, वेगळं करून घेऊ. आता आपले हे दोन्ही भाग वेगळे झाले तर आपला सर्व टक्स मारून घ्यायचे. जेवढे आपण आकार दिलेला आहे तेवढेच आपल्याला टक्स हे मारून घ्यायचे. असं करून सर्व एक एक टक्सला आपण शिलाया करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने एक साईडचा भाग आपला तयार झालेला आहे। आता आपण ह्याला क्रॉसपट्टी लावून घेऊया। दोन्ही साईडचे भाग आपण तयार करून घेऊ आणि क्रॉसपट्टी लावून घेऊ। आता आपल्याला ह्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची। क्रॉसपट्टी कशा पद्धतीने लावायची, अखंड जी क्रॉसपट्टी आहे ती चला आपण पाहूया। ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या आहेत त्या पहिले आपण वेगळ्या वेगळ्या करून घेऊया। आता ह्या दोन क्रॉसपट्ट्या वेगळ्या झालेल्या आहेत। 2 आणि 2 म्हणजे ह्या आपल्या 4 क्रॉसपट्ट्या आहेत, पण त्या आपण अखंडमध्येच कट केलेल्या आहेत। आता आपली ही उलट्या साईडने अशी ठेवायची आणि अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची। व्यवस्थित पकडायचा, कुठला भाग खालीवरी झाला नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टी एका साईडला लावून घेतलेली आहे। आता आपण ह्याला आतल्या साईडने पण लावून घेऊया। त्यासाठी वरचा भाग असा फोल्ड करूया आणि क्रॉसपट्टीच्या आतमध्ये ठेवूया आणि नंतर दोन्ही क्रॉसपट्ट्या धरून दोन्हीला पण एकदा शिलाई करून घेऊया। अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी लावून पूर्ण झालेली आहे। आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊया। अशा पद्धतीची क्रॉसपट्टी काढल्यावर जी खालच्या साईडला शिलाई दिसते ती दिसत नाही, पूर्ण अंडरग्राऊंडमध्ये शिलाई जाते। त्यामुळे साध्या ब्लाऊजला अशी अखंड क्रॉसपट्टी काढायची नेहमी। आता आपण दुसरा पण भाग तयार करून घेऊया। पाहू शकता खूप सुंदर आपली ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे। दुसरा पण भाग आता आपण लगेचच तयार करून घेऊ। दोन्ही भाग आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता आपल्याला ह्याला हुक पट्टी लावायची। हुक पट्टी लावण्यासाठी आपण पाठीमागचा जो गळा आहे त्याचा जो भाग आहे गळ्यामधला तो कटिंग करून घेणार आहोत आणि तेवढाच कापड आपण हुक पट्टीसाठी वापरणार आहोत। आता ह्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे। 2.25 इंचाची ही एक पट्टी आहे। आता आपल्याला ह्याचीच हुक पट्टी लावायची। सर्वप्रथम आपण हुक पट्टी लावून घेऊया। हुक पट्टी लावण्यासाठी पट्टी अशी डबल केली आणि नंतर अर्धा इंचावर फोल्ड केली आणि आता शिलाई करून घ्यायची। गळ्यापर्यंत शिलाई करायची। गळ्यापर्यंत शिलाई झालेली आहे। आता आपण ह्याच्यावरती डाब शिलाई करून घेऊ। डाब शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करायची आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची। वरच्या साईडला क्रॉसपट्टीला शिलाई करून घेतलेली आहे आपण। तर अशा पद्धतीने आपली ही हुकपट्टी तयार झालेली आहे। आता आपल्याला लगेच लोकपट्टी पण तयार करून घ्यायची। त्यासाठी अर्धा इंच आपल्याला ही पट्टी दुमडवायची आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि ब्लाऊजचा जो भाग आहे तो उलटा करून ठेवायचा आणि सेम पद्धतीने जी हुक पट्टी लावली होती त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी पण लावून घ्यायची आहे। आधी एक शिलाई अर्धा इंचावर करून घ्यायची आणि परत दाब शिलाई करायची। त्यानंतर खालच्या साईडला ही जी पट्टी आहे ती फोल्ड करायची आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची। हुक आणि लोकपट्टी लावण्याची जवळपास पद्धत सेमच आहे।
फक्त एक सोयीच्या साईडने आणि एक उलट्या साईडने लावण्यात येते, इतकाच फरक आहे. अशा पद्धतीने आपली ही लोकपट्टी पण लावून झालेली आहे. गळ्याच्या साईडचा भाग कट करून घ्यायचा आता आणि दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. ते व्यवस्थित मोजून चेक करायचे. गळ्याच्या साईडला कुठला भाग कमी जास्त झालेला असेल तर ते कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने खडूने मार्किंग करायची आणि नंतरच कट करायचा. अशा पद्धतीने हे समोरचे दोन्ही भाग आपले अगदी फिनिशिंग सहित तयार झालेले आहेत. पाहू शकता खूप सुंदर गळ्याचा आकार आलेला आहे. आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे. आपण पाठीमागचा भाग पण लगेचच तयार करूया. पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी आपण हा सोयीचा कापड अंथरून घेतलेला आहे मशीनवर, ज्याची उलटी साईड खालच्या साईडने गेलेली आहे. तर आता आपण सर्वप्रथम याला टक्स टाकून घेऊया. टक्स टाकण्यासाठी शोल्डरच्या मध्ये आपण फोल्ड करूया आणि खाली कमरेच्या साईडला टक्स टाकूया. टक्सची उंची अर्धा इंच घेऊया, अर्धा इंच घेऊया आणि उंची 4 इंच. 4 इंच उंचीचा आपण हा टक्स टाकलेला आहे. ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे टक्सची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता. दोन्ही साईडच्या सेम पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे. टक्स टाकून झाल्याच्या नंतर आपण लगेचच आपल्या पाठीमागच्या साईडला कमरपट्टी लावणार आहोत. पाहू शकता हे दोन्ही टक्स आपले अगदी व्यवस्थित आलेले आहेत एकसारखे. आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची. कमरपट्टी लावण्यासाठी आपण ब्लाऊजमधलाच कापड वापरणार आहोत. हा आपला कापड आहे, त्याची आपण एक पट्टी तयार करून घेऊया. अगदी व्यवस्थित कटिंग करून 1.5 ते 2 इंच अंतराची आपल्याला या ठिकाणी पट्टी लागणार आहे. जेवढी हवी आहे तेवढी कटिंग करून घ्यायची आणि त्याला पाव इंचावर फोल्ड करून शिलाई मारायची. अशा पद्धतीने पाव इंचावर फोल्ड करून शिलाई मारून घेतली. आता आपल्याला ही जोडायची. शिलाई मारलेला भाग वरच्या साईडला आला पाहिजे आणि अर्धा इंचावर पूर्ण पट्टी ही आपल्याला जोडून घ्यायची आहे. शिलाई कुठेही कमी जास्त झाली नाही पाहिजे, बरोबर अर्धा इंचावरच आली पाहिजे आपली. अशा पद्धतीने आपली पट्टी लावून झालेली आहे. आता आपण ह्याला दाब शिलाई करून घेऊ. दाब शिलाई केल्यामुळे काय होतं, आपली जी पट्टी आहे ती व्यवस्थित खालच्या साईडला फोल्ड होते. त्यामुळे प्रत्येक जागी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपल्याला दाब शिलाई मारत जायचं. धागा या ठिकाणी आपला तुटलेला आहे तो आपण लावून घेऊया. धागा लावलेला आहे आपण. आता आपण खालच्या साईडला ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करूया आणि परत एक वरतून शिलाई करून घेऊ. अशा पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये आपला हा पाठीमागचा भाग सुद्धा तयार झालेला आहे. आता आपल्याला समोरचा आणि पाठीमागचे जे भाग आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे. आपण उंची या ठिकाणी चेक करायची आहे. दोन्ही भागात आपण एकमेकांना जोडून घेऊया. कुठला भाग कमी जास्त झालेला असेल तर थोडाफार कटिंग करून व्यवस्थित करून घ्यायचा. साधा ब्लाऊज असल्यामुळे हा व्यवस्थित एकमेकांवर बसत नाही, त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक करायचं आहे. आता अशा पद्धतीने शोल्डर एकमेकांवर ठेवून अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची आणि 2 शिलाई द्यायच्या. गळ्याच्या साईडने शोल्डर जोडायचं आहे आपल्याला.
आता हे आपला शोल्डर जोडून झालेला आहे. एक्स्ट्राचा जर काही कापड असेल तर तो कट करून टाकायचा. ह्याच पद्धतीने आपण दोन्ही पण शोल्डर एकमेकांना जोडून घेऊया. बरोबर अर्धा इंचावर आपल्याला शिलाई द्यायची असते. पाहू शकता अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडचे शोल्डर जोडून झालेले आहेत. एक्स्ट्राचा कापड वगैरे असेल तर तो कट करून घ्यायचा. आणि आता आपण लगेचच शोल्डरच्या मापावरून मोंडाच्या मापावरून बाही कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवायचे आणि जर कुठला भाग कमी जास्त झालेला असेल तर ते कटिंग करून टाकायचं. आता आपला हा ब्लाऊज जोडून झालेला आहे. ज्या ठिकाणचा भाग आपल्याला एक्स्ट्रा वाटतो तो कट करून टाकायचा आहे. आता ह्या ठिकाणचा आपल्याला अर्धा इंच भाग एक्स्ट्रा वाटत आहे पाठीच्या साईडचा, तर तो आपण कट करून व्यवस्थित करून घेऊया. अशा पद्धतीने अर्धा पाव इंच कट केलं तर काहीही फरक पडत नाही, कारण आपण व्यवस्थित माप मोजून घेतलेलं असतं. त्यामुळे आता आपण मोंढ्याचं माप घेऊन बाही कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी आपण मोंढ्याचं माप घेऊया. अशा पद्धतीने पाहू शकता 8.25 इंच या ठिकाणी आपला मोंढा आलेला आहे एका साईडचा. दुसऱ्या पण साईडचा आपण मोंढा मोजून घेऊया. 8.25 इंच दोन्ही पण साईडच्या मोंढ्या आलेल्या आहेत. तर आपल्याला या ठिकाणी बाही काढायची आहे. आता अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायचं आपलं ब्लाऊज पिसाला आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची इथून तिथून, कारण की आपला हा साधा ब्लाऊज आहे. अर्धा इंच आपण फोल्ड केलंय, त्याला शिलाई करून घ्यायची पूर्ण. अर्धा इंचावर पूर्ण ब्लाऊज पिसाला आपली शिलाई करून झालेली आहे. आता आपण 1 इंच परत फोल्ड करूया आणि नंतर परत त्याच्यावर शिलाई करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे ही साध्या बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाही कटिंग करण्याची. अशा पद्धतीने पूर्ण शिलाई आपल्याला करून घ्यायची 1 इंच अंतरावर दुमडून. आधी अर्धा इंच दुमडलं आणि नंतर 1 इंच, लक्षात ठेवायचे 1.5 इंच. आपल्याला साध्या बिना अस्तरच्या ब्लाऊजच्या बाहीमध्ये 2 इंच अंतर वाढवायचं असतं उंचीमध्ये, जेणेकरून 1.5 इंच खाली आणि अर्धा इंच वरी जोडताना. आता अशा पद्धतीने आपण चौपदरी घडी करून घेतलेली आहे. आता या घडीवर आपण आपल्या ब्लाऊजची मापे टाकूया. 8.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला रुंदी आणि ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे बाहीची. मापाच्या ब्लाऊजच्या बाहीची उंची आपण घेऊया या ठिकाणी. जशीच्या तशी उंची घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आणि नंतर बाहीचं माप टाकायचं. पाहू शकता 6 इंचाची या ठिकाणी ही बाही आहे. रुंदीच्या ठिकाणी पण 6 इंच घ्यायचं आणि खालच्या साईडला 2.5 इंचांनी कमी करायची ही बाही. दंडघेराचं माप ज्याला म्हणतो आपण. आता आपण या ठिकाणी बाहीला आकार देऊया. अशा पद्धतीने या ठिकाणी वरच्या आकाराच्या मध्यभागी 1 इंच अंतर आलं पाहिजे खालचा आकार समोरच्या मोंढ्याचा आकार देताना. अशा पद्धतीने आता आपण दंडघेर टाकूया. बाहीचा आकार कंप्लीट झालेला आहे टाकून. दंडघेर आहे तसाच जेवढा आहे तेवढा टाकायचा शिलाई मार्जिन सहित. अशा पद्धतीने आपलं बाहीचं मार्किंग पूर्ण झालंय, त्याचं आता आपण कटिंग करून घेऊया.
वरच्या साईडचा मोंडा आपण कटिंग केलेला आहे. खालच्या साईडचा मोंडा कट करताना बाही उघडून घ्यायची, दोन्ही भाग वेगळे करायचे आणि नंतरच कटिंग करायचं, जेणेकरून एकाच साईडच्या दोन्ही बाह्या तयार होणार नाहीत. आता ह्या दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या कटिंग झालेल्या आहेत. तर ही बाही आपल्याला आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. पाहू शकता ह्या दोन्ही बाह्या आपल्या तयार झाल्यात. आता आपण पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या या ठिकाणी कट करूया आणि नंतर बाही जोडूया. हा आपला उरलेला जो कापड आहे तो आपण घेणार आहोत. व्यवस्थित तिरप्या पट्ट्या या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकांना आपण जेवढ्या आपल्याला लागतील तितक्या पट्ट्या आपल्याला कट करायच्या आणि पूर्ण पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत. 1 ते 1.25 इंच अंतराच्या या ठिकाणी आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित कटिंग करायचं एकसारख्या आणि नंतर ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपण पायपिंगसाठीच्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत. समोरासमोर दोन्ही भाग एकमेकांचे ठेवायचे आणि व्यवस्थित आडवी शिलाई करून घ्यायची. धागा या ठिकाणी तुटलेला आहे, ते धागा आपण लावून घेऊया आणि आडवी शिलाई करून घेऊया. अशा पद्धतीने ही पट्टी एक साइडने आपण जोडली. आता दुसरी पण जी पट्टी आहे ती आपण ह्या पट्टीला जोडून घेऊया. व्यवस्थित कटिंग करायचे तोंड आणि एकसारखी करायची पूर्ण पट्टी आणि नंतर जोडायची, जेणेकरून कुठलाही भाग कमी जास्त होणार नाही. एकावर एक तोंड ठेवलेला आहे आणि आडवी शिलाई करायची आहे.